मित्रांनो 2025चे शेवटचे 60 दिवस जवळपास राहिलेले आहेत आणि तुम्ही अजूनही ट्रेडिंग सुरू करण्याचा जर विचार करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अगदी तुम्ही बिगिनर असाल किंवा तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तरी देखील हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. कारण का या व्हिडिओमध्ये आपण एक असा रोडमॅप डिस्कस करतोय ज्याचा यूज करून तुम्ही तुमची जर्नी ही ॲटलीस्ट आजपासून स्टार्ट करू शकता. भले तुम्ही 2025च्या सुरुवातीला काही प्लॅन्स केले असतील आणि काही कारणास्तव ते फेल झाले असतील तरी घाबरण्याचं काही कारण नाही, कारण अजूनही वेळ गेली नाही. इथून पुढचे फक्त 60 दिवसाचं चॅलेंज घेऊन तुम्ही जर सुरुवात करताय तर नक्कीच तुमचं लाईफ एकदम एक्स्ट्रीम लेवलला चेंज होईल. याचं कारण असं आहे की आपण स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे SMC या स्मार्ट ट्रेडिंगच्या विषयाला धरून इथून पुढचे सगळे व्हिडिओ बनवणार आहात. तुम्हाला आतापर्यंत माहीत असेल की काही लोक इंडिकेटर्स, प्राइस ॲक्शन, परत रिटेलर कन्सेप्ट यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यामध्ये होतात काही खूप सारे लॉसेस लोक फेस करत आहेत. पण लोकांना SMC ही कन्सेप्टच माहीत नाही आहे आणि जरी माहीत असेल तर थोडकी मोडकी किंवा अगदी कुणीतरी वापरून फेकून दिलेली कन्सेप्ट त्यांना माहीत आहे. पण जर तुम्हाला ॲक्च्युली SMC शिकायचं असेल तरी तुम्हाला इथून पुढे 4 20च्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर करायचं आहे काय, हा व्हिडिओला पूर्णपणे तुम्हाला बघायचं आहे, हा रोडमॅप समजून घ्यायचा आहे आणि तिथून पुढे डेली येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं थोडं लर्निंग अपग्रेड होत जाईल. आणि मी तुम्हाला इथून पुढच्या 60 दिवसाच्या जर्नीसाठी नक्कीच कॉंग्रॅच्युलेट करतो आणि भेटूया व्हिडिओमध्ये. तर तुम्ही रेडी असाल तुमची फायनान्शियल जर्नी स्टार्ट करायला, तुमच्या डेस्टिनीपर्यंत पोहोचायला, तर तुम्हाला हा जो ट्रेडिंग आहे तो ॲज अ बिझनेस बघितला पाहिजे. गॅम्बलिंग बिलकुल बघायचं नाही आहे. गॅम्बलिंग म्हणजे कसं असतं, आलं तर आलं नाही तर गेलं तर गेलं असला प्रकार करायचा नाही आहे. याला बिझनेस म्हणून बघायचं आहे. कशा प्रकारे आपण त्याला बिझनेस बघू शकतो. काही लोक जॉब करतात. जॉब का करतात की मंथली काही तर त्यांची सॅलरी येते आणि ते त्यांच्या अकाउंटला येते, त्याच्यावरती सर्वाइव्ह करू शकतात. ट्रेडिंगला लोक तसं नाही बघत. ट्रेडिंगला लोक ॲज अ हॉबी बघतात. हॉबी म्हणजे काय, माझं पॅशन आहे म्हणून मी करतोय, मला आवडतंय म्हणून करतो, तसं नाही. हा एक हाय पे लेवलचा बिझनेस आहे. तुम्हाला याच्यापासून खूप चांगले पैसे मिळू शकतात. तर काही लोकांचे आता कोर्स असतात बघा, ट्रेडिंग इज अ पार्ट ऑफ लॉस अँड प्रॉफिट, हा एक गेम आहे. तसं काही नाही आहे. ट्रेडिंग इज द पार्ट ऑफ बिझनेस. तुम्हाला याच्याला बिझनेसप्रमाणे बघायचं आहे आणि जर तुम्ही याला बिझनेसप्रमाणे इथून पुढचे एक 5 वर्षाची जर्नी घेऊन चालताय तर हा नक्कीच तुम्हाला एकदम खूप हेवी रिटर्न देणारा प्लॅन बनू शकतो. याला ॲज अ बिझनेस बघायचं, ठीक आहे. कोणताही पार्ट ऑफ गेम बिम काही याला बघायचं नाही आहे. त्यासोबत तुम्हाला आता का स्टार्ट करायचं आहे आणि हा 60 दिवसाचा चॅलेंजेस का, तर तुम्हाला जर माहीत असेल तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हा एक असा विषय आहे की खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला नॉर्मल त्याचं कॅल्क्युलेशन बघायचं असेल तर एक साधं एक्झाम्पल स्वतःसोबत करून बघा. असं समजा की तुम्हाला रोज ₹1 तुमच्या अकाउंटला येतोय आणि तो प्रत्येक दिवशी डबल होतोय. सपोज की उद्या तुमच्याजवळ ₹1 आला तर परत दिवशी तुमच्याजवळ ₹2, त्याच्यानंतरच्या दिवशी तुमच्याजवळ ₹4, त्याच्यानंतर दिवशी तुमच्याजवळ ₹8. असं एक महिन्याचं कॅल्क्युलेशन करा आणि शेवटी किती रुपये होतात ना ते फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे आणि ही कंपाऊंडिंगची पॉवर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये अचीव्ह होऊ शकते. त्याच्यासोबत सायकोलॉजिकल एज, जर तुम्ही विचार करा ज्यावेळेस तुम्ही आता 2026मध्ये एंटर कराल त्यावेळेस तुमचं एक माइंडसेट असं एवढा स्ट्रॉंग पाहिजे की फायनान्शियल सेक्टरचं पूर्ण नॉलेज तुमच्याकडे जर असेल तर 2026ला येणारे जे चॅलेंज असतील, आता AIचा जमाना वाढेल, खूप काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येतील, त्यावेळेस जर तुमच्याकडे हे जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठेही थोडासा तुमचा वेळ काढून या क्षेत्राला ॲज अ बिझनेस, साईड बिझनेस तुम्ही याला बघू शकता. त्याच्यासोबत आणि शेवटचा पॉईंट येतोय तो म्हणजे इट्स नॉट टू लेट. म्हणजे जरी 2025ला तुम्ही सुरुवातीला नाही करू शकला तरी अजून वेळ गेली नाही. 60 दिवसामध्ये तुमची ही जर्नी पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. तर लोक गॅम्बलिंग कशी करतात, नॉर्मली जर बघायला गेलं तर लोक काय करतात, रिटेल ट्रेडिंगच्या कन्सेप्टच्या मागे लागतात, ज्यामध्ये इंडिकेटर्स आले, प्राइस ॲक्शन्स आल्या आणि काही लोक आजकाल काही म्हणजे कॉल बाय सेलचे सिग्नल वगैरे फॉलो करतात. त्यामध्ये लोकांचे लॉसेस होतात. जर तुम्ही बिगिनर असाल तर या गोष्टींच्या ट्रॅपमध्ये नाही पडलं पाहिजे. माझ्या बऱ्याच लोकांच्या मित्रांचे मला कॉल येतात की दादा मी स्टार्ट करतोय आणि मला या गोष्टीचं गायडन्स हवं आहे की मी कशामध्ये स्टार्ट करतो. एका मित्राने तरी कॉल केला होता की मला बायनरी ट्रेडिंगचं त्याला कोणीतरी इन्फ्लुएन्स केलं होतं, त्याच्यामध्ये त्याला ट्रेडिंग करायचं होतं. तर हे ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट नाही आहेत. तर हे असं करण्यात म्हणजे काही अर्थ नाही आहे. हे म्हणजे आंधळी कोशिंबीर झाली, ती खेळत बसायची नसते. तर तुम्हाला प्रॉपर रूलनुसार याचं सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. तर सोल्युशन काय, तर स्मार्ट मनी कन्सेप्ट. स्मार्ट मनी कन्सेप्ट तुम्हाला हेल्प करते ते मार्केट शोधायला किंवा ते मार्केट फाइंड आउट करायला जिथून मार्केटच्या मुवमेंट्स होतात त्या कशा होतात काय ते आपण पुढे बघणारच आहोत. पण SMC काय हे थोडक्यात जर जाणून घ्यायचं असेल, आता हे जे खूप मोठमोठे हेज फंड मॅनेजर्स आहेत किंवा हे मोठमोठ्या बँका आहेत यांच्याकडे खूप जास्त अमाऊंटमध्ये लिक्विडिटी, खूप चांगला पैसा आहे त्यांच्याकडे. तर हे त्यांचे पैसे कुठे लावतात, तर ते शोधण्याचं काम हे SMC करतात. ते आपल्याला कसं शोधता येतं, याचे काही टेक्निक्स आहेत आणि हे काही माझी टेक्निक आहे किंवा कोणी शोधलेलं नाही. हा एक माणूस आहे इनर सर्कल ट्रेडरवाला, त्यांनी शोधलेले आहेत आणि त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं सिंपल वेचं काम आपण 4 20च्या माध्यमातून करतोय. हे काय असं युनिव्हर्सल नॉलेज नाही, हे शोधलेले टेक्निक्स आहेत आणि ह्या प्रूव्हन आहेत, ह्या वर्क होतात. त्यामुळे हे नॉलेज जे आहे SMCचं
ते एकदम स्ट्रॉंग आहे, कारण त्याच्यामागं लॉजिक आहे. प्रत्येक ट्रेड का फसतो आणि का सक्सेस होतो याच्यामागं लॉजिक आहे. आणि जर ट्रेडिंग तुम्ही करताय तर ट्रेडिंग नुसता शिकला ना तुम्ही, तर ट्रेडिंगला पकडून प्रत्येक इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरू शकता. तुम्ही क्रिप्टोमध्ये पण काम करू शकता, तुम्ही स्टॉक्समध्ये करू शकता, तुम्ही वेगवेगळे स्टॉक शोधू शकता. तर हे काम करतं एसएमसी. ठीक आहे. जर तुम्ही आता विचार करत असाल की व्हॅल्यूची चार्ट बेसमध्ये काय व्हॅल्यू मिळते, तर नॉर्मली आपण येते कुठला पॅटर्न वगैरे जसं जास्त बनगडीत पडत नाही. पण जर पॅटर्न बनलाय तर त्याच्यामागे त्याचा वाय, तो का बनला हे शोधण्याचं आपण काम करतो. ठीक आहे. आता माझा दुसरा एक चॅनल आहे हिंदीमध्ये, त्याच्यावरती मी काही एसएमसीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर नुसता चार्ट बेस नावाचा तो चॅनल आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामध्ये हिंदीमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. पण या चॅनलवरती देखील आपण ही पूर्ण जर्नी स्टार्ट करतो नव्याने. तरी अशा प्रकारे एसएमसी वर्क होतं. तर मित्रांनो, आता हे एसएमसीच्या जर्नीमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्याला आपल्या माइंडसेटवरती काम करावं लागेल. आपल्याला आपला माइंडसेटचा जो रोडमॅप आहे तो सेट करावा लागेल. त्यामध्ये काय आहे तर बिलकुल 3 एकदम सिंपल पॉईंट्स आहेत. त्यामधला पहिला पॉईंट तो म्हणजे आपला जो माइंडसेट आता जो आहे तो आपल्याला पूर्णपणे शिफ्ट करावा लागेल. आतापर्यंत जो आपला माइंडसेट असेल की सुरुवात केलेली आहे, सुरुवात केलेलीच नाही आहे किंवा सुरुवात करायची आहे, लॉसेस झाले असेल, तर हा बिझनेस हा रिस्कचा बिझनेस आहे. हा फॅक्ट आपल्याला पहिल्यांदा ॲक्सेप्ट करावा लागेल. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण येत असतो त्यावेळेस त्याच्यातला मेन गाभा ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काम करता येतं. त्यानंतर दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे द सिक्रेट फॉर 2 मंथ्स. आता तो सिक्रेट फॉर 2 मंथ्स म्हणजे काय, तुम्हाला एक स्वतःच्या माइंडला प्रोग्राम द्यावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अफर्मेशन्स वापरावं. हे टेक्निक आहे. अफर्मेशन काय असतंय, आता विचार करा 2 महिने राहिलेत, तर तुम्हाला उद्यापासून काय करायचं आहे. अफर्मेशनवरती मी प्रॉपर व्हिडिओ बनवेन, पण तरी पण तुम्हाला सांगतो, सपोज तुम्ही स्वतःला सांगू शकता की माझ्या आयुष्यातले सर्व बंद दरवाजे मी खुले केलेले आहेत आणि मी तयार आहे माझ्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी. तर हे जर तुम्ही स्वतःला रोज सकाळी उठल्यानंतर माइंडला तुमच्या प्रोग्रामिंग असं काही वेगळ्या शब्दांनी केलं, त्यामध्ये फक्त तुम्हाला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह शब्द बोलायचे. आता हे सगळी दुनिया सांगते, पण तरी पण त्याचा फरक पडतो. तर हे प्रोग्रामिंग थोडक्यात तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकता. आणि तिसरा पॉईंट आहे, जर तुम्हाला काही बॅड हॅबिट्स असतील ज्यामध्ये लवकर न उठणे किंवा आळसमध्ये झोपणं, हे सुद्धा 2 महिन्यासाठी बंद करावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला याचे रिझल्ट खूप चांगले दिसू शकतात. का असं बोलतोय मी, कारण ज्यावेळेस आपण आता ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करणार आहे त्यावेळेस काही सेशनचे लेक्चर्स येतील. त्यामध्ये कोणत्या सेशनला ट्रेडिंग करायचं आहे, त्यामध्ये जे 5.5 सेशन असतं ज्यामध्ये एशियन सेशन मार्केट स्टार्ट होतं, स्पेशली मी फॉरेक्सबद्दल बोलतोय, त्यावेळेस जे 5.5ची जी स्ट्रॅटेजी आहे जी मी तुम्हाला शिकवणार आहे त्याला जर तुम्ही ट्रेडिंग कराल तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स यातून मिळत असतात. जर ट्राय कराल जर किंवा जमत असेल तर नक्कीच जरा सकाळी लवकर उठायचं ट्राय करा. ॲटलिस्ट खूप चांगली हॅबिट लागून जाईल ॲटलिस्ट या 2 महिन्यासाठी. आणि त्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग कराल तर खूप चांगले रिझल्ट्स त्यामध्ये मिळतात. तर मित्रांनो, आता एवढं सगळं बघितल्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे आता आपल्याला एक्झॅक्ट काय करायचं किंवा कशी सुरुवात करावी लागेल. तर पहिला आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला स्वतःला एनर्जेटिक ठेवायचं इथून पुढचे 2 महिने. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे योगा ट्राय करू शकता, तुम्ही मेडिटेशन ट्राय करू शकता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज जसे की जिम वगैरे सगळं काही स्टार्ट करू शकता. आणि स्वतःला एक रुटीन फॉलो करून द्या या 2 महिन्यासाठी. त्यानंतर तुमची जी एसएमसी जर्नी आपण जी स्टार्ट करणार आहे त्यासाठी काही बेसिक गोष्टी लागणार आहेत, त्या तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचे आहेत उद्यापासून. त्यामध्ये पहिली गोष्ट एकदम इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा मोबाईल जो आहे तुम्ही जे ट्रेडिंगसाठी वापरणार आहे तो जरा चांगल्या क्वालिटीचा हवा. म्हणजे खूप असा काही आयफोन घ्यायची गरज नाही आहे, पण ॲटलिस्ट ॲव्हरेज मोबाईल ज्याच्यामध्ये 5G कनेक्शन चांगलं चालावं, परत त्याच्या सिम कार्डचे नेटवर्क चांगले असावेत असा मोबाईल हवा. जर लॅपटॉप असेल तर अतिउत्तम एक लॅपटॉप हवा ट्रेडिंगसाठी कायमस्वरूपी. त्यासोबत तुमच्याकडे एक नेटवर्क कनेक्शन बेस्ट हवे. परत मी सांगेन तुम्ही वायफाय वापरू शकता किंवा तुमचं एक सिम कार्ड जे आहे ज्या एरियामध्ये तुम्ही राहता त्या हिशोबाने तुमचं नेटवर्क चांगलं पाहिजे. अकाउंट सेटअप करून घ्या. जे ब्रोकर्स असतात त्याच्यासोबत अकाउंट काढावं लागतं. ज्यावेळेस आता तुम्ही ट्रेडिंग करत असतात इंडियन मार्केटमध्ये करा किंवा फॉरेक्सला करा, ज्याचे काही रिलेटेड ब्रोकर आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याचे तुम्ही लिंकचे अकाउंट ओपन करून घेऊ शकता, जेणेकरून हा आपला एक सेटअप चालू होईल. म्हणजे तुमचं ट्रेडिंगची जर्नी स्टार्ट करायला सुरुवात होऊन जाईल. आता जी थर्ड स्टेप आहे की वॉच डे फर्स्ट व्हिडिओ. त्यामध्ये तुम्हाला जो आपला पहिला व्हिडिओ येईल त्यामध्ये एसएमसीच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि तुम्हाला जर थोडा ओव्हरव्ह्यू हवा असेल, जसं मी पहिलं सांगितलं, तुम्ही आपला हिंदीचा चार्टबीस चॅनल व्हिजिट करू शकता. फक्त चार्टबीस टाईप करताना मध्ये स्पेस नाही द्यायचा, तो चॅनल येऊन जाईल. खूप नाही आहे पण कुछ 37च्या आसपास सबस्क्रायबर आता झाले तिथे. तर नक्कीच आपल्याला हा चॅनलसुद्धा चांगल्या प्रकारे आता ग्रो करायचं आहे. तर आता शेवटचा हा पॉईंट राहिला आहे की द चॉईस इज युअर्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघत तुम्ही आता इथपर्यंत आला आहे
तर शेवटी तुमची चॉईस राहते. तुमच्याजवळ हातात 60 दिवस आहेत ट्रान्सफॉर्म करायला. 2026 यायला फक्त 2 महिने शिल्लक आहेत आणि 5 वर्षाचं व्हिजन घेऊन जर तुम्ही चालताय तर नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून किंवा इथून पुढच्या जर्नीमध्ये तुम्हाला नक्की हेल्प होईल. तुमची फायनान्शियल जर्नी खूप स्ट्रॉंग होईल. तुमचं 2026चं वर्ष हे खूप कॉन्फिडन्सचं, खूप नॉलेजचं आणि एका प्रूव्हन स्ट्रॅटेजी तुम्हाला भेटलेल्या असतील याची मी नक्कीच तुम्हाला खात्री देतो. त्याच्यासोबत तुमचे जे स्किल्स आहेत ते एवढ्या लेवलला बिल्ड होतील ना की तुम्हाला परत इथून पुढच्या जर्नीमध्ये कधीही दुसऱ्या कोणत्याही ट्रेडिंगच्या रिलेटेड डाऊट्स राहणार नाहीत. तर नक्कीच चार्टबीट सोबत राहा. चॅनलवरती आला असेल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब जे काय असतं ते करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही अजून डाऊट्स असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी कायम ओपन असणार आहे. आणि 2026चं तुमचा काय प्लॅन आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येकाच्या कमेंटला मी उत्तर देईल आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी अजून एकदा शुभेच्छा देतो. आणि त्यासोबतच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.